आपण इन्व्हाइट करूया सारा आधार फाउंडेशन चषकामध्ये या सामन्यामध्ये समालोचन करताना त्याचा गोड आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. धन्यवाद. तर या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय अर्थातच अजलान स्पोर्ट धामोत्या संघ आणि प्रथम मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी मात्र इन्व्हाइट केलंय ते सारा 11 चिखलोली या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सामना 2 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. क्वालिफाय मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूने याच विभागातील एक दादा संघ अर्थात सारा 11 चिखलोली आणि त्यांच्यासाठी 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय अर्थातच नेरळ विभागातील अजलान स्पोर्ट धामोत्या संघ. या सामन्यामधून निश्चितच आम्हाला 4था संघ मिळेल जो मात्र या चमचमत्या ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी जरूर उचलेल. कारण आपण पाहिलाय वाघाचवाडी हा संघ क्वालिफाय झालाय, त्यानंतर पोसरी संघ क्वालिफाय झालाय, त्याच्यानंतर खरवई संघ या ठिकाणी क्वालिफाय झालाय आणि आज मात्र आम्हाला 4था संघ मिळेल. तर तत्पूर्वी मात्र आपण सेमीफायनल 1 यानंतरचा सामना असेल. सेमीफायनल 1 अर्थातच एका बाजूने वाघाचीवाडी आणि त्याच्या विरुद्ध या ठिकाणी मात्र सामना खेळण्यासाठी सज्ज असेल तो पोसरी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय नितीन आणि परेश. निश्चितच आजच्या दिवसामध्ये नितीनचा खेळ अतिशय चांगला राहिलाय. तर त्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनिकेत
सोरखादेनं मात्र काय अफलातून खेळ केलाय आणि त्याच्याच बळावर मात्र संघ इथपर्यंत प्रवास केलाय. पुन्हा एकदा देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जो चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत मते. हुक करायचा होता, लाऊड अपील, पंचांनी अपील उचलून धरले आणि इथून मात्र पहिला धक्का लागला. नितीन बॅक टू द डग आउट. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा मासा गळाला लावला तो सहारा 11 चिखलोली या संघानं. कारण ज्या नितीननं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता या आजच्या दिवसामध्ये त्याला मात्र स्वस्तात बाद केलं. वनडाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना कल्पेश जाधवला आपण पाहतोय. एक हार्ड फलंदाज म्हणून ओळख आहे आणि या ठिकाणी मात्र आल्या आल्या उंच खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला राहिला. कारण त्याला तेवढंच मात्र क्षेत्ररक्षणाचा सुद्धा साथ लाभली आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार. हा येतोय षटकार. अतिशय चांगली दोन लावली. शिकाऱ्याच्या हातातून पिंजरा निसटला आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून खऱ्या अर्थाने चेंडू निसटला आणि तो चेंडू सरळ सीमारेषा बाहेर पडला. षटकारानं सुरुवात केली कल्पेशनं. इथं मात्र लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावन आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. अनिकेत मतेवर चढवलेला पहिला हल्ला आपण पाहिला, परंतु अनिकेत मतेंना सुरुवात अतिशय चांगली केली. अर्थात नितीनला मात्र स्वस्तात बाद केलं. अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू फेकलाय. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी. कारण क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे या ठिकाणी मात्र तो झेल हातातून निसटला, सरळ सीमारेषा बाहेर पडला. नाही तर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले अनिकेत मतेची. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 6, त्यानंतर डॉट, चौथा चेंडू सुद्धा डॉट. शॉर्ट पिच चेंडू, तो चेंडूला थोडीशी उसळी देताना मात्र पाहतोय आपण अनिकेत मते. ज्या अनिकेत मतेवर एक षटकार आला त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं अतिशय चांगली गोलंदाजी राहिली अनिकेत मतेची. कारण बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू फेकलेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू. सामना 2 षटकांचा आहे, त्यामुळे अजलन स्पोर्ट दामोदर संघाला धावा बनवाव्या लागतील. कारण या ठिकाणी मात्र या ठिकाणी घडतंय काय, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय आणि पंचांनी नो घोषित केलाय. म्हणजे या ठिकाणी धावा मिळतील 4+1 अशा 5 धावा. या ठिकाणी मग पंच नोचा ना, नो चेक करा. ओके, या ठिकाणी मात्र तिसरा पंच च्या भूमिकेमध्ये आपण
चला तिसरे पंच यायचा आपण. चेंडू न आहे 4+1. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अकरा धावा. सर्व काही सुरळीत होतं परंतु शेवटचा चेंडू अतिशय चुकीचा फेकला मी म्हणेन अनिकेत मतेनं. कारण शेवटचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी मात्र 4+1 त्याही पेक्षा पुढील चेंडू मात्र फ्री हिट आहे. त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का कल्पेश जाधव. या ठिकाणी ऑनसाइड रिझन मध्ये खेळून काढलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. हा येतो आणखीन एक चौकार. घ्यायचा आहे कारण धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 15 धावा. ज्या अनिकेत मतेनं 5 चेंडू मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती त्या अनिकेत मतेनं जो 6वा चेंडू सर्वात प्रथम नो फेकला. त्याच्यानंतर मात्र चला टीम मीटिंग नको. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा. दोन षटकांचा सामना आणि 2 षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला खेळ राहिला अजलन स्फोट धामोते या संघाचा. कारण 15 धावा धावफलकावर लावल्यात. विचार केला तर एक गडी बाद झालाय परंतु कल्पेश आणि परेश ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद. डावखुरी हाताचा फलंदाज परेश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षदला आपण पाहू शकाल. इथून मात्र कमबॅक करून द्यावं लागेल हर्षदला कारण सारा 11 चिखलोली हा संघ थोडासा अडचणीत आहे. कारण अतिशय चांगली फलंदाजी राहिली ती अजलान स्पोर्ट धामोते या संघाची. पहिले 5 चेंडू अतिशय चांगले फेकले होते परंतु त्यानंतर जो नो चेंडू फेकला तिथून मात्र सगळं समीकरण बदललं. इथे मात्र सिंगल आणि अवंतर धाव सुद्धा म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. हर्षदनं पहिला चेंडू अवंतर फेकलाय.
हर्षद कल्पेश या ठिकाणी मात्र कल्पेशच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये आणि त्या ठिकाणी मात्र अतिशय सोपा झेल घेतला आणि इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा लागला तो या ठिकाणी अजलन स्पोर्ट धामोते या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 असताना फलंदाज कल्पेश जाधव तंबूच्या आश्रयाला येताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर नवनाथ या ठिकाणी एंटर झालाय कारण इथून मात्र धावसंख्येवर रोख लावावा लागेल तो अर्थातच सहारा 11 चिखलोली या संघाला कारण आजपर्यंतचा इतिहास चांगला राहिलाय. आजपर्यंतचा खेळ आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला राहिलाय तो सहारा 11 चिखलोली या संघाचा आणि इथून मात्र कमबॅक करावं लागेल कारण या ठिकाणी अजलान स्पोर्ट धामोते संघाने अतिशय चांगला खेळ केला. इथून मात्र हाय स्टँडर्ड आल्या मात्र मनगटी ताकदीचा वापर. नवनाथ ऑन द फायर पहिला षटकार नवनाथच्या बॅट मधून. ड्रेसिंग रूम मधून हा खेळाडू सेट होऊन गेलाय. त्याला ठाऊक आहे सामना खूप महत्वाचा आहे. चमचमत्या ट्रॉफ्या पैकी एक ट्रॉफी मात्र आपल्याला उचलायची आहे आणि या ट्रॉफी साठी चाललेला हा सामना एका बाजूने सहारा 11 चिखलोली विपक्ष अजलन स्पोर्ट धामोत्या संघाने इथे मात्र अजून एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये अतिशय चांगला बिग हिट बॅक टू बॅक दुसरा षटकार. एकोणतीस धावा बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले ते नवनाथच्या बॅट मधून. अतिशय चांगला खेळ जणू काही या ठिकाणी अक्षरशः आग लावण्याचं काम या ठिकाणी करतोय हा नवनाथ कारण बॅक टू बॅक 2 षटकार. हर्षदवर चढवलेला हल्ला कारण उर्वरित विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 29 धावा. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू फेकला होता. खोलवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न कुठेतरी यशस्वी ठरला हर्षदचा कारण हर्षदवर चढवलेला हल्ला कुठेतरी कमबॅक करायचा होता हर्षदला आणि तो चेंडू मात्र अतिशय चांगला फेकला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडू मध्ये निश्चितच चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस असेल तो अजलान स्पोर्ट धामोते संघाचा आणि कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न जरूर करेल हा या ठिकाणी सहारा 11 चिखलोली हा संघ. इथून मात्र सिंगल आले. सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज झालाय हर्षद आणि स्ट्राइक वर फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज परेशला आपण पाहतोय. चला वाघाजवाडी संघाचा संघनायक आणि पोसरी संघाचा संघनायक इथे मात्र चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. सिंगल मिळेल. या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा आणि येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल ती सहारा 11 चिखलोली या संघाला. चला वाघाजवाडी संघाचा संघनायक आणि पोसरी संघाचा संघनायक. पोसरी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय तर वाघाजवाडी संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. वाघाजवाडी संघ आपण आला असाल तर लगेच या टॉस विन साठी या ठिकाणी मात्र आपण पहिल्या सेमीफायनलला आपण सुरुवात करूया.
धन्यवाद डीजे आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किशोर ओगडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे. सेमीफायनल 1 आदरणीय किशोर उघडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सेमीफायनल 1 एका बाजूने वाघाचीवाडी विपक्ष पोसरी आणि नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी मात्र किशोर पोसरी नाणेफेकी जिंकलाय वाघाचीवाडी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे कारण 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे अतिशय चांगली खेळ करावा लागेल अनिकेतला कारण अनिकेतवर पूर्णतः मदार असेल कारण अनिकेत जर 12 चेंडू खेळला तर निश्चितच सामना जिंकून देण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. परंतु तसा खेळ मात्र या सामन्यामध्ये करावा लागेल कारण विचार केला तर अजलान स्पोर्ट दामोते संघाने अतिशय चांगली फलंदाजी राहिली. 31 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे सुरुवात पहिल्या चेंडूपासून मात्र धमाकेदार करावी लागेल ती सारा 11 चिखलोली या संघाला. तर या ठिकाणी मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय अनिकेत सोरखादे आणि अनिकेत मते ही जोडी आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन. इथे मात्र सुरुवात हा चेंडू मात्र अजलान स्पोर्ट धामोत्या संघाच्या बाजूने पडला कारण पहिल्या चेंडूपासून प्रहार करावा लागेल तो सारा 11 चिखलोली या संघाला कारण 32 धावा बनवायच्या आहेत. या मैदानाचा विचार केला तर इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसवला आपलातून क्षेत्ररक्षण 100% एफर्ट देण्याचं काम या ठिकाणी मात्र केलं जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कल्पेश जाधव. अतिशय चांगला निश्चितच संघासाठी 2 धावा वाचवल्या. या 2 धावेनं या ठिकाणी मात्र संघाचा श्री गणेशा झालाय तो सारा 11 चिखलोली या संघाचा. उर्वरित अजूनही विचार केला तर 10 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत त्या सारा 11 चिखलोली या संघाला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. विकेट गोल्डन विकेट आणि इथून मात्र मोठा मासा गळाला लावला. अनिकेत सोरखादे बॅक टू द डगआउट. मोठा मासा गळाला लावला अनिकेत सोरखादे बॅक टू द डगआउट. त्यानंतर मात्र रोशन म्हात्रे आला. इथे मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. सिंगलनं काही फरक पडणार नाहीये अर्थातच अजलान स्पोर्ट धामोते या संघाला कारण विचार केला तर 32 धावांचं टार्गेट दिलं होतं. सुरुवात मात्र खराब झाली ती सारा 11 चिखलोली या संघाची कारण अनिकेत सोरखादे सारखा विस्फोटक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आला. तिथून मात्र सामना अक्षरशः सारा 11 संघ बॅकफुटवर आलाय. परंतु या ठिकाणी अजूनही वेळ गेली नाहीये. जर मोठे फटके आले तर कमबॅक करेल
हा सहारा 11 चिखलोली हा संघ. स्ट्राईकवर फलंदाज अनिकेत मते. इथे मात्र उंची जास्त गाठले, अंतर कमी, क्षेत्ररक्षक आले 2 आणि तिथून मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय आणि अजून एक अनिकेत मते मात्र तंबूच्या आश्रयाला येताना अक्षरशः या ठिकाणी मात्र सारा 11 चिखलोली संघाचे 2 विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आले. पाहतोय इथे मात्र अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेसाठी वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. फक्त रनआउट आणि बिमर साठी आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल, याची नोंद घ्या. इथून मात्र अवंतर धाव घोषित केली. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगलना काही फरक पडणार नाहीये. तो आदलांस्फोट धामोते या संघावर, कारण विचार केला तर धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5 म्हणजे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज म्हणजे समीकरण महागड बनलंय ते सहारा 11 या संघासाठी. कारण ज्या प्रकारे विचार केला तर कल्पेशनं 10 धावा बनवल्या, नवनाथनं 12 धावा आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये मात्र या अदलांस्फोट धामोते संघाने मात्र 31 धावा उभारल्या होत्या आणि 32 धावांचं आव्हान दिलं होतं ते सारा 11 चिखलोली या संघापुढे. परंतु सुरुवात खराब झाली. अनिकेत सोरखादे स्वस्तात बाद झाला आणि तिथून मात्र हा संघ अक्षरशः बॅकफुटवर आला. अजून एक डॉट चेंडू. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण पाहतोय परेश. अदलांस्फोट धामोते संघ कर्जत विभागामध्ये सुद्धा क्वालिफाय झालाय. अर्धा संघ त्या ठिकाणी दाखल झालाय, तर अर्धा संघ या ठिकाणी मात्र नवीन खेळाडूंना घेऊन या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये आणि सिंगलनं काही फरक पडणार नाहीये. तो अदलांस्फोट धामोते या संघापुढे. सिंगल आली, सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. अजूनही 26 धावांची गरज आहे. यापुढील मॅच सेमीफायनल 1 आपण पाहू शकाल. एका बाजूने पेन विभागातील पोसरी आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल पनवेल विभागातील वाघाचीवाडी. इथून मात्र धाव घेतली नाहीये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डॉट अक्षरशः सामना सोडलाय सारा 11 चिखलोली या संघानं. कारण सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. ज्या वेळेला 32 धावा बनल्याचं टार्गेट मिळालं तेव्हाच
हा सामना एकतर्फी होईल असं वाटलं होतं, परंतु आशा होती अनिकेत सोरकादेकडनं, कारण ज्या अनिकेतनं आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती तो काहीतरी चमत्कार करेल, परंतु जसा अनिकेत सोरकादे बाद झाला तसा मात्र अक्षरशः सारा 11 हा संघ कोसळला आणि इथून मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले. एक चेंडू फक्त बाकी आहे आणि इथून मात्र आम्हाला चौथा संघ या ठिकाणी मिळालाय तो अर्थातच आदलान स्पोर्ट धामोते संघ, आणि धामोते संघाचं हार्दिक अभिनंदन. तसंच हडलक या ठिकाणी सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघ आणि एक छोटासा